नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आज मुहूर्तमेढ असल्यामुळं आज आपल्याला मांडव घालायचा होता. पहिलंच काम आपल्याला दिलेलं डबरं काढायचं, कारण आपण करल ते काम सगळं डबऱ्यातच आहे. तवर यो लगेच आला, म्हणला मी जेसीबीनं माती काढून देतो, कारण ह्याच्या पप्पानं जत्रेला जेसीबी घेऊन दिलता. नंतर आम्ही गेलो चौकाट्या आणायला. चौकाट्या घेऊन येईपर्यंत मुहूर्तमेढ वाजत घेऊन आलेले. आमच्यात हा मुंजीचा कार्यक्रम असते. यात फक्त नवरीच नसते, नाहीतर लग्नासारखं सगळंच असतं. नंतर आमच्या दीदीनं हा तोरण आणलेलं त्याचं पूजन करून आतमध्ये घेतलं. नंतर मेढचं पण पूजन करून घेतलं. पूजन झाल्यानंतर आमच्या मम्मीनं पण त्या मेढचं पूजन करून घेतलं. आमच्या दीदीचे मिस्टर आर्मीत होतं, त्यामुळं तिनं बंदुकीतली गोळी मारल्यासारखं नाव घेतलं. नजर गेली आकाशात, बाजीरावांचं नाव भारताच्या नकाशात. नाव घेऊन झाल्यावर बायकांनी हळद दळायला सुरुवात केली आणि आमची काकी गाणी पण भारी म्हणत होती. नंतर आम्ही मांडव घालायला सुरुवात केली. मांडव चांगला बांधून घेतला. बांधून झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर करंजीचे डाळ टाक. मांडव तर एक नंबर झालता. नंतर आपल्याला जायचं होतं पारगावला. मग गाडी घेतली आणि आपण निघालो पारगाव. मामाच्या मुलगीचं लग्न ठरलेलं, त्यामुळे आपल्याला तिला घ्यायची होती तिजोरी. तिजोरी पसंत करून आम्ही निघालो घरी. जाताना ऊन तर लय लागत होत. मग म्हणलं जरा काहीतरी गार घ्यायला लागते. मग आम्ही घेतली कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी घेतल्यावर म्हणलं आपण पण जरा व्हिडिओ मध्ये दिसूया. कोल्ड कॉफी प्यायल्यावर जरासं बरं वाटलं. तेव्हा आमचे पप्पा म्हणतात एवढ्या पैशात तर मी महिनाभर कॉफी प्यायला असतो. नंतर आम्ही गेलो घरी. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.